Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 17 about the chapter circle. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre if you have not yet subscribed, and take advantage of all these lectures. So coming to this lecture, we are going to work on cyclic quadrilateral. त्याला मराठीमध्ये चक्रीय चौकोन म्हणतात. सायकलिक क्वाड्रिलॅटरल ह्याचा अर्थ काय? मग मागच्या लेक्चरला मी सांगितलंच आहे की क्वाड्रिलॅटरल की ज्याचे व्हर्टायसिस सर्कलवर आहे, दॅट इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल. बघा इथे डेफिनिशन, इफ ऑल द व्हर्टायसिस ऑफ द क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल. सेम सर्कल हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. कुठल्या तरी दोन वेगवेगळ्या सर्कल्सवर ह्याचे व्हर्टायसिस असतील तर तो सायकलिक क्वाड्रिलॅटरल नाही. बारकावे असतात त्या डेफिनिशनमध्ये, ते आपणाला चांगले लक्षात पाहिजे. आपण कॅज्युअली लिहितो इफ ऑल द व्हर्टायसिस ऑफ द क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सर्कल देन इट इज कॉल्ड सायकलिक क्वाड्रिलॅटरल. मी चुकलं, ते ऑन द सेम सर्कल. एखादा काय करेल, दोन वेगवेगळी सर्कल्स काढेल आणि त्याच्या व्हर्टायसिस ते त्या दोन सर्कल्स वरच्या व्हर्टायसिसना जॉईन करणारा क्वाड्रिलॅटरल काढेल आणि ही विल से ऑर शी विल से दॅट दिस इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल. नॉट सो. तेव्हा सेम त्याच्यामध्ये सर्कल हा मुद्दा महत्त्वाचा आहे. सो डेफिनिशन काय बघा. What is definition of cyclic quadrilateral? Cyclic quadrilateral. What is its definition? If all the vertices of a quadrilateral okay, lie on the same circle, then it is called a cyclic quadrilateral. This is the definition. As an example, you can draw one circle. ओके, आपणाला एक्झाम्पल लगेच, आपण एखादी डेफिनेशन शिकलो की लगेच एक्झाम्पल त्याचा आपण तयार ठेवायचं. मग त्याच्या इथे व्हर्टायसिस घ्या, इथे ए घ्या पॉईंट, इथे बी घ्या, इथे सी घ्या, इथे डी घ्या आणि हे जॉईन करा ए टू बी. मग हे ए टू डी, मग हा डी टू सी आणि मग हे बी टू सी. मग काय झालं बघा, हे जे व्हर्टायसिस आहेत त्या क्वाड्रिलॅटरलचे, कुठला क्वाड्रिलॅटरल इथे ए बी सी डी, मग त्याचे व्हर्टायसिस कोणते ए बी सी आणि डी, ते एकाच सर्कलवर आहेत ना, म्हणून तो सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. सो हिअर वी कॅन से क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल. आता काय बघा, आपणाला करायचं आहे की अपोजिट, महत्त्वाचा रिझल्ट आहे, थिअरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल असं त्याला म्हणतात. सो सी हिअर वी विल रिफर द सेम फिगर, वी विल राईट द थिअरम हिअर. दिस इज कॉल्ड थिअरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. मग त्याचं काय स्टेटमेंट आहे बघा. स्टेटमेंट इज opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. Opposite angles of cyclic quadrilateral are सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीचा अर्थ काय होतो, त्यांची बेरीज 180 असते. म्हणजे हा जो अँगल ए आहे त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता सी. मग हे जे अपोजिट अँगल्स आहेत म्हणजेच कुठला अँगल डी ए बी आणि प्लस अँगल बी सी डी, म्हणजेच मेजर ऑफ अँगल
DAB प्लस मेजर ऑफ अँगल DCB इज 180. दोन गोष्टी असतात, अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी, अँगल्स आर सप्लिमेंटरी. तो नेहमी गोंधळ घालतो आपण. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्यांचं बेरीज 90, मराठीमध्ये त्याला कोटिकोन म्हणतात. आणि सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे बेरीज 180, म्हणजे मराठीत त्यांना पूरक कोन म्हणतात. कोटिकोन आणि पूरक कोन. मग ते इंग्लिशमध्ये कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी इज ॲडिशन ऑफ दोज टू अँगल्स इज 90 डिग्रीज. म्हणजे समजा 40 डिग्रीजचा अँगल असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कुठला 50 डिग्रीज. सप्लिमेंटरी अँगल काय 140 डिग्रीज. कारण 40 आणि 50ची बेरीज 90 होते, लक्षात घ्या. म्हणून 40 डिग्रीज आणि 50 डिग्रीज असे जर दोन अँगल्स असतील तर ते कॉम्प्लिमेंटरी आहेत. परंतु एक अँगल समजा 60 अंशाचा आहे आणि दुसरा 120 अंशाचा आहे तर ते सप्लिमेंटरी आहेत. वाय? बिकॉज देअर ॲडिशन इज 180. कॉन्क्रीटली ही आयडिया आपल्याला लक्षात आली पाहिजे, नाही तर नेहमी आपला गोंधळ. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे बेरीज 180 की कॉम्प्लिमेंटरी म्हणजे बेरीज 90. कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच ॲडिशन इज 90 डिग्रीज, सप्लिमेंटरी म्हणजेच ॲडिशन 180 डिग्रीज. मग तिथे तुम्हाला इथे प्रूव्ह करायचं आहे की क्वाड्रिलॅटरल जो आहे, सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे, त्याचे अपोजिट अँगल्स काय म्हटलंय बघा, अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. त्यामुळे हा ABCD जर असेल तर तो सायकलिक आहे प्रूव्ह नाही करायचं आहे मला. त्यातलं मला प्रूव्ह करायचं आहे की अँगल A त्याचं मेजर आणि अँगल Cचं मेजर यांचे ॲडिशन 180 आहे, हे मला प्रूव्ह करायचं. मग आता काय होणार बघा, सोपं आहे ना. अँगल A जर मी विचारात घेतला ना तर तो अँगल इन्स्क्राइब्ड अँगल आहे कुठल्या आर्कमध्ये, DAB मध्ये, बरोबर ना. मग याची प्रूफ काय लिहिणार बघा आपण ते नीट लिहूया. म्हणजे काय, आपण हे एक्सपांड करू आणि नीट लिहूया. हे आपण जरा पुन्हा नीट लिहू आपण इथे. म्हणजे काय, हे आपल्याला एका ग्लान्समध्ये सर्व गोष्टी मिळतील. काय प्रूव्ह करतोय आपण, थिअरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. मग त्या थिअरमची स्टेटमेंट काय आहे बघा. थिअरमची स्टेटमेंट काय आहे तर अपोजिट अँगल्स, थिअरम अपोजिट अँगल्स of a cyclic quadrilateral are supplementary. What do you mean by this? Their addition is 180. Okay, so now इथे काय होणार बघा, गिव्हन काय लिहिणार, गिव्हन आपण ABCD सायकलिक क्वाड्रिलॅटरल, दॅट्स ऑल. क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायकलिक. What is to be proved? To prove काय प्रूव्ह करायचं आहे, अपोजिट अँगल्स ऑफ दॅट सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजेच काय मला प्रूव्ह करायचं आहे, मेजर अँगल DAB प्लस मेजर अँगल, आता DAB ला अपोजिट कोणता आहे, DCB इज 180 डिग्रीज. तसंच इथे मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC. बघा ना, ADCच्या अपोजिट कोणता आहे, ABC. मेजर अँगल ABC इज 180. हे मला प्रूव्ह करायचं आहे. मग प्रूफ काय लिहिणार सांगा आपण. एक भाग त्यातला प्रूव्ह करूया, दुसरा फॉलो होतो. काय लिहू शकतो आपण बघा की अँगल DAB हा जर अँगल विचारात घेतलात तर अँगल DAB इज इन्स्क्राइब्ड इन आर्क DAB and it intercepts कुठला आर्क इंटरसेप्ट होतो त्याच्यामुळे, DCB इंटरसेप्ट्स आर्क DCB. हे विधान म्हणजे ह्याच्यामुळे काय झालं बघा, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम जर मी वापरला तर
इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर म्हणजेच मेजर अँगल DAB हे कसं असतं, 1/2 इंटरसेप्टेड आर्क कोणता आहे, DCB. सो 1/2 मेजर आर्क DCB हा रिझल्ट 1 म्हणा. इथे काय रिझन काय द्यायचं, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. तसंच दुसरं काय लिहिता येईल बघा, अँगल DCB इज इन्स्क्राइब्ड बघा, DCB कशामध्ये इन्स्क्राइब्ड झालेला आहे, आर्क DCB मध्ये. इन्स्क्राइब्ड इन आर्क DCB and intercepts the arc. कुठला आर्क आता, DCB हा अँगल कुठला आर्क इंटरसेप्ट करतोय, DAB. इंटरसेप्ट्स आर्क DAB. सो मेजर अँगल DCB इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क DAB. पुन्हा हे तेच रिझल्ट 2 आणि इथे रिझन काय, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. ओके. मग आता तुम्ही 1 आणि 2 ऍड करा म्हणजे मेजर अँगल DAB. सो ऍडिंग 1 and 2, adding 1 and 2, what you get, measure angle DAB plus measure angle DCB, but down this is equal to what, 1/2. बघा इथे मेजर आर्क DAB आणि हे 1/2 मेजर आर्क DCB. सो दिस इज 1/2. दोन्ही ठिकाणी 1/2 आहेच, त्यामुळे ते मी कॉमन घेईन आणि कंसात काय लिहिणार, मेजर आर्क DCB प्लस मेजर आर्क DAB. पण कसं आहे बघा, DCB म्हणजे हे आर्क झालं ना, DCB, आणि DAB म्हणजे हे आर्क झालं. मग या दोघांची बेरीज म्हणजेच पूर्ण सर्कल झालं आणि सर्कलचं मेजर 360 असतं. दिस इज व्हॉट वी नो. बरोबर ना. सो मला काय लिहिता येईल, दिस इज 1/2 इंटू 360 डिग्रीज आणि 360 भागिले 2 म्हणजेच 180 अंश. म्हणून तुम्ही सिद्ध केलं की अँगल DAB आणि अँगल DCB यांच्या या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 आहे. म्हणजेच ते अँगल्स कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत. दिस इज प्रूव्ड. आणि जे लॉजिक इथे वापरलं तेच आता इथे वापरता येईल मला. ADC हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क आहे ABC आणि ABC हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क ADC आहे. मग या ADC याचं मेजर काय असणार, 1/2 मेजर आर्क ABC आणि ह्या ABCचं मेजर काय असणार, 1/2 मेजर आर्क ADC. पण हे ABC आणि ADC म्हणून सर्कल झालं आणि सर्कलचं मेजर 360 असतं. मग त्याला 1/2 म्हणजे 180. सो व्हॉट एव्हर इज प्रूव्ड, सो वी कॅन से सिमिलरली वी कॅन प्रूव्ह. लक्षात घ्या, हे पुन्हा सर्व लिहिण्याची काही गरज नाही आहे. सो व्हॉट आय कॅन से सिमिलरली, व्हॉट आय कॅन से, मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC इज ऑल्सो इक्वल टू 180 डिग्रीज. म्हणजेच काय झालं, सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स जर मी घेतले तर ते एकमेकांना सप्लिमेंटरी आहेत, त्यांचं ॲडिशन 180 येतं, असं आपण इथे सिद्ध केलं. सो व्हेरी नाईस थिअरम. आणि इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमचा कसा वापर केला बघा, कुठल्या कुठल्या गोष्टी आपण इथे वापरल्या. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम वापरला, सर्कलचं मेजर 360 असतं ह्याचा वापर केला आणि दोन अँगलचं, दोन आर्कचं ॲडिशन काय म्हणजेच DAB. जरा ह्या डायग्राममध्ये बघा, DAB हा जो आर्क आहे
त्याच्यामध्ये मी डी पासून सुरुवात करून बी पर्यंत आलो आणि बी सी डी हा जो आर्क आहे त्याच्यामध्ये पुन्हा त्या बी पासून सुरुवात करून डी ला आलो. म्हणजेच थोडक्यात दोन आर्कची बेरीज म्हणजेच काय झालं, डी पासून डी पर्यंत आलो म्हणजेच एक सर्कल पूर्ण झालं. म्हणजे या आर्कचं मेजर आणि या आर्कचं मेजर म्हणजेच सर्कलचं मेजर, पण सर्कलचं मेजर 360 असतं. या गोष्टीचा आपण वापर केला. ठीक आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट रिझल्ट, सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम असं त्याला नाव आहे. आणि हे थिअरम्स फार महत्त्वाचे असतात, नीट लक्षात घ्या. त्याच्या पुढे आपण प्रूफ्समध्ये प्रचंड वापर करणार असतो. त्यामुळे हा थिअरम आपण असा दुर्लक्षू शकत नाही. वी हॅव टू कॉन्स्टंटली रिमेंबर द स्टेटमेंट्स ऑफ दिस थिअरम्स. आता ह्याचं करोलरी काय आहे बघा. An exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. म्हणजे काय थिअरम बघा, सायकलिक क्वाड्रिलॅटरलचा करोलरी आहे. ती करोलरी काय स्टेटमेंट दिली आहे बघा तुम्हाला. an exterior angle कशाचा एक्सटिरियर अँगल. एक्सटिरियर अँगल म्हणजे बाह्य कोन. कशाचा बाह्य कोन. ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. हा कसा असतो असं म्हणतायत ते. कसा असतो तो. इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल. इज कॉन्ग्रुएंट to the angle, congruent to the angle opposite to its adjacent interior angle. Opposite to its adjacent interior angles. हे तुम्हाला इथे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काय बघा, डायग्रॅम जर मी काढली तर डायग्रॅमच्या माध्यमातून आपण ते नीट समजावून घेऊया. हा समजा तुमचा, हे समजा सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये एक क्वाड्रिलॅटरल आहे. लक्षात घ्या, समजा हा माझा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, समजा हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. काय आहे बघा, आय विल नॉट राईट द प्रूफ यू राईट, इट इज व्हेरी सिम्पल. तर हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. कारण काय झालं बघा, या क्वाड्रिलॅटरलचे व्हर्टायसिस सर्कलवर आहेत आणि एकाच सर्कलवर आहेत. मग आता बी हा जो इथला व्हर्टेक्स आहे तो जर मी हे ए बी वाढवलं तर इथला जो अँगल झाला ना, हा काय झाला, एक्सटिरियर अँगल ऑफ द बघा, अन एक्सटिरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. कुठला अँगल, समजा इथे मी नाव दिलं पी, तर पी बी सी बघा, इथे मी फक्त एक्सप्लेन करतो, प्रॉपरली तुम्ही लिहा ते. पी बी सी इज अन एक्सटिरियर अँगल. एक्सटिरियर angle of cyclic quadrilateral मी फक्त एवढंच लिहितो, क्वाड्री ABCD. प्रूव्ह काय करायचं मला, टू प्रूव्ह दॅट, TPT म्हणजे टू प्रूव्ह दॅट. काय सांगितलंय बघा, एक्सटिरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणजेच PBC. सो दे आर आस्किंग यू टू प्रूव्ह मेजर अँगल PBC कसा आहे, इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजस्टंट इंटिरियर. आता या PBCला ॲडजस्टंट इंटिरियर अँगल कोणता आहे, ABC. सो मेजर अँगल PBC हे कसं असलं पाहिजे म्हणतायत ते, त्याला जो ॲडजस्टंट इंटिरियर अँगल आहे त्याच्या अपोजिट अँगल म्हणजेच कुठला, ADC. सो इट इज इक्वल टू मेजर अँगल ADC. म्हणजेच ते दोन मेजर्स इक्वल आहेत असं प्रूव्ह केलं की ते अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले. ॲक्च्युली तुम्हाला मेजर्स इक्वल आहेत हे नाही प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह दॅट अँगल PBC म्हणजेच एक्सटिरियर अँगल इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. आता माझ्या मते हे अगदी ऑब्व्हियस आहे. कारण काय झालं बघा, प्रूफ आपण हे एनलार्ज करूया. कसं आहे बघा, PBC हा अँगल, प्रूफ अँगल PBC अँड अँगल ABC हे कसे अँगल आहेत बघा, ABC आणि PBC
हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. आर अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणून काय झालं बघा, लिनियर पेअरमध्येच काय रेषीय जोडीतील कोन म्हणजे त्यांची बेरीज किती असते 180 अंश. सो वी नो की मेजर अँगल PBC प्लस मेजर अँगल ABC इज 180. हा रिझल्ट 1 म्हणूया. वाय? लिनियर पेअर लिहिलं आपण. पुढे आता त्याला अपोजिट अँगल कोणता आहे ABC ला? ADC. सो अँगल ADC इज अपोजिट अँगल टू अँगल ABC. बरोबर ना. आणि हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल असल्यामुळे अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सो मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC दिस इज इक्वल टू 180 डिग्रीज. का? तर सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम, CQT म्हणतो मी त्याला, सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. हा रिझल्ट 2 घ्या. मग रिझल्ट 1 मध्ये तुम्ही काय म्हटलं? मेजर अँगल PBC प्लस मेजर अँगल ABC. इथे तुम्ही म्हणताय मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC. हे 180 आहेत. दोन्ही ठिकाणी राईट हँड साईडला 180 आहे. त्यामुळे मला काय लिहिता येईल? फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 काय मिळणार बघा मला? लेफ्ट हँड साइड्स ऑल्सो विल बी इक्वल. मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC इज इक्वल टू मेजर अँगल PBC प्लस मेजर अँगल ABC. पण आता दोन्ही ठिकाणी मेजर अँगल ABC आहे ना, हे आपण कॅन्सल करू शकता. आणि फ्रॉम धिस समजा हा रिझल्ट नंबर 3 घेतला आपण, तर काय मिळतं बघा मला? धिस इम्प्लाईज, व्हॉट डज धिस इम्प्लाय? मेजर अँगल okay, so what does this imply? This implies major angle ADC is congruent to or is equal to major angle PBC. कारण हे ABC दोन्ही ठिकाणी आहेच, त्यामुळे हे दोन पण इक्वल असले पाहिजे. मेजर अँगल PBC म्हणजेच काय झालं? अँगल PBC is congruent to angle ADC. पण हा जो PBC अँगल आहे तो या सायकलिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटिरियर अँगल आहे. आणि त्या एक्सटिरियर अँगलला जो काय म्हणता येईल त्याला जो ॲडजस्टंट इंटिरियर अँगल आहे ABC, त्याच्या अपोजिट हा आहे ADC. म्हणून ते आपण सिद्ध केलं बघा की सायकलिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटिरियर अँगल हा कशाशी कॉन्ग्रुएंट असतो? कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू. कशाला अपोजिट? ॲडजस्टंट इंटिरियर अँगलला. मग हा ॲडजस्टंट इंटिरियर अँगल आहे ABC, त्याला अपोजिट ADC. तो आणि हा PBC हे एक आहेत, म्हणजे त्यांचं माप सेम आहे, म्हणजेच ते अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, असं आपण इथे सिद्ध केलं. आय होप यू अंडरस्टूड दिस रिझल्ट. We will continue in the next lecture, but this is one corollary. So we have proved two things here. One of them is cyclic quadrilateral theorem and this is its corollary. So I hope you understood both the things. ठीक है, we will continue in the next lecture. Bye.